नमस्कार मित्रांनो, हरिकृष्णा क्लिनिकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी डॉक्टर प्रतीक साळुंखे. आपल्याला अनेकदा वाटतं की आपण चांगलं जेवतोय, पण तरीही थकवा, गॅसेस किंवा अपचनाचा त्रास का होतो? आयुर्वेदानुसार याचं मुख्य कारण म्हणजे टॉक्सिन्स. आज आपण पाहणार आहोत की आपल्या रोजच्या कोणत्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात विषारी घटक तयार होतात आणि त्यावर आयुर्वेदात काय उपाय सांगितले आहेत. म्हणजे काय? आयुर्वेदातील चरक संहितेनुसार जेव्हा आपली पचनशक्ती मंद होते, जठराग्नी मंद होते, तेव्हा आपण खाल्लेले अन्न पूर्णपणे पचत नाही. हे अर्धवट पचलेले अन्न शरीरात सडते आणि त्यातून जो चिकट पदार्थ तयार होतो त्यालाच म्हणतात. हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतो, ज्यामुळे भविष्यात सांधेदुखी, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहासारखे गंभीर आजार होऊ शकतात. आपल्या मुख्य चुका आपण रोजच्या धावपळीत या 3 चुका प्रामुख्याने करतो. अध्यशन, ओव्हर इटिंग. आधीचे जेवण पचलेले नसताना पुन्हा लगेच जेवणे. विरुद्ध आहार, जसे की दूध आणि फळे एकत्र खाणे किंवा मासे आणि दूध एकत्र घेणे, हे शरीरासाठी विषासमान आहे. वेग विधारण, नैसर्गिक वेग, भूक, तहान, मलमूत्र विसर्जन हे अडवून ठेवणे. उपाय आणि आयुर्वेदिक सल्ला. यावर उपाय काय? लंघन, फास्टिंग. आठवड्यातून एकदा हलका आहार किंवा उपवास केल्याने शरीरातील जळण्यास मदत होते. कोमट पाणी. दिवसभरात मधूनमधून कोमट पाणी प्यायल्याने पचन सुधारते. दुपारची झोप टाळा. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने कफ वाढतो आणि पचन बिघडते. तर मित्रांनो, आरोग्याची ही पहिली पायरी म्हणजे योग्य पचन. तुम्हाला जर अशाच आयुर्वेदिक टिप्स हव्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.